किराट विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक सध्या चांगलीच रंगात आली. तालुक्यात या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू असून आरोप प्रत्यारोपांनी वातावरण तापलंय. संस्थेतील आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांवरून राजकारण पेटलंय. सचिवांवर गंभीर गैरव्यवहाराचे आरोप होत असताना चेअरमॅन आणि संचालकांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र चेअरमॅन आणि संचालकांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. संस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा बँक ऑडिटर निबंधक आणि आर्थिक गुन्हे शाखेला तक्रार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच संबंधित सचिवांकडून रकमेची वसुली करून गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली, असं भूषण पावडे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या निवडणुकीत 2 पॅनल आमने सामने उभे ठाकले. यामुळे निवडणूक अधिक चुरशीची बनली आहे. विरोधकांकडून कर्जबाजारीच्या याद्या दाखवून मतदारांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला. तर कोणाच्याही बँक खात्यांवर गोठवणूक नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान सचिवांवरच घोटाळ्याचे आरोप असून त्याला कायदेशीर शिक्षा होणारच असा इशाराही देण्यात आलाय आणि संस्थेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय. एकीकडे आरोप प्रत्यारोपांचा धुराळा आणि दुसरीकडे प्रतिष्ठेची लढत. यामुळे किराट विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची ही निवडणूक सध्या तालुक्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरतोय. पाहूया माजी चेअरमॅन भूषण पावडे व संचालक उमेदवार संतोष पावडे यांची प्रतिक्रिया. निवडणुकीची सुरुवात सध्या तुम्ही प्रचार फेरीतून करा. नेमके काय काय मुद्दे आहेत आणि आपल्यावर आतापर्यंत झालेले आरोप याबाबत काय सांगतील? चालू वर्षी आता आमच्या किराट विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वर्षाची निवडणूक चालू आहे. त्याच्याकरता आम्ही सहकार पॅनल म्हणून आम्ही सर्व उमेदवार निवडणूक लढवत आहोत. आणि बोलायचं झालं तर आता जे आमच्या संस्थेमध्ये तुम्ही सांगितलं तसं की आमच्यावरती आरोप झालेले आहेत, तर त्याची सांगण्याचा उद्देश काय, ते आरोप निधांत खोटे आहेत. आम्ही काही तसं गैरव्यवहार केले नाही. जे आमच्या सोसायटीमध्ये थोडा अपव्यवहार झालेला आहे त्याचा आम्ही परिपूर्ण पाठपुरावा घेत आहोत. त्याच्यातून आम्ही खोलात चौकशी करत आहोत. सुरुवातीला आम्हाला जेव्हा कळलं का असं त्यांनी गैरव्यवहार केलेला आहे, आम्ही बँकेकडे तपासणीसाठी पत्र दिलं. त्या तपासणीतून आम्हाला त्यांनी बँकेने 2 त्यांचे ऑडिटर नेमले. त्यातून तपासणी चालू केली. त्या तपासणी असताच आम्ही स्वतः अंतर्गत अशी आमची तपासणी केली आणि आम्ही ढोबळ अशी माहिती गोळा केली. त्याप्रमाणे आम्ही त्यांना विचारणा केली आमच्या सचिवास, तर त्यांनी ते कबूल केलं आणि प्रतिज्ञापत्राद्वारे नोटरी करून दिलेलं आहे स्वतः की असं हो, मी हा गैरव्यवहार केलेला नाही, हे सगळे पैसे मी वापरलेले आहेत आणि ते मी भरायला तयार आहे. त्याच्यानंतर त्याने परस्पर जे कोण सभासद खोटे नाटे केलेले किंवा कर्ज देऊन थकीत ठेवलेले त्यांच्या अशा पावत्या बनवून आणि निरंकर केलेल्या आहेत. ते तेवढी रक्कम त्याने स्वतःच्या हातात शिल्लक दाखवलेली आहे आणि असं त्याने ते लिहून दिलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही पुन्हा असिस्टंट सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार केली की असं आमच्या सोसायटीमध्ये गैरव्यवहार झालेला आहे. संस्थेच्या नावाने अर्ज दिलेला आहे आणि सगळ्या संचालक मंडळाच्या जेव्हा सह्या आहेत. तो अर्ज दिल्यानंतर जे तुम्हाला काल बोलवतो त्यांच्या पण सह्या आहेत, संजय अधिकारी यांच्या. आणि हे सगळं करत असताना आम्ही फेर लेखापरीक्षण करावं म्हणून मागणी केलेली आहे ऑफिसकडे. आणि हे पुन्हा करत असताना मधल्या काळात पुन्हा आम्हाला हे बँकेचा अहवाल मिळाला. त्याच्यात समजलं असा परिपूर्ण असा आकडा. त्या परिपूर्ण आकड्याच्या ह्याच्या अधीन राहून आम्ही SP ऑफिसला गेलो. SP ऑफिसला प्रथम तर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनने आमचा अर्ज काही स्वीकारला नाही. सांगितलं तुम्ही खात्याकडून परवानगी घ्या. मग आम्ही खात्यांकडे परवानगी मागितली आहे. खात्याने आम्हाला काही अजून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली नाही. पण दरम्यानच्या काळात आम्ही SP ऑफिसला त्याच्यावर तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे सुद्धा आम्ही तक्रार दाखल. आणि आमचा असा उद्देश आहे की आम्ही प्रामाणिकपणे संस्थेची जी रक्कम त्यांनी वापरलेली आहे ती आपल्या संस्थेकडे कशी जमा होईल यासाठी प्रयत्न करतो. आतापर्यंत त्या सचिवाने 18,64,000 रुपये भरलेले आहेत आणि बाकीचे पण तो भरतो असं सांगतो. पण बघू आता कारवाईत काय होते आणि किंवा तो भरतो याच्यातून जो निष्पन्न असेल, जे खरं खोटं काय असेल ते त्याला तो सामोरा जाईल. आणि आम्ही ही निवडणूक संस्था कशी तोट्यात न जाता व्यवस्थित रुळावर येईल याच्यासाठी प्रयत्न करून संस्था चांगले सदृढ करण्याचा प्रयत्न करू. काय सांगते, किती उमेदवार उभे आहेत या निवडणुकीमध्ये आणि नेमके मुद्दे कसे घेऊन जाणार? उमेदवार तर 2 पॅनल आहेत आमचे. एक आमचा सहकार पॅनल आणि एक समोरचा पॅनल आहे. आज आमचे 11 उमेदवार इथे रिंगणात आहेत. खरं सांगितलं तर एक विषय महत्त्वाचा होता. आज समोरच्या शेवटी काय इलेक्शन आलं की त्याचा एक वेगळा इश्यू केला जातो. ह्या निवडणुकीसाठी सुद्धा आमच्या विरुद्धच्या
जे पॅनल आहे त्यांनी एक फक्त स्टंटबाजी म्हणून एक हा खूप मोठा विषय केलेला आहे. गैरव्यवहार झाला ह्याबद्दल आम्हीही नाकारत नाही, पण तो कोणी केलाय हे सिद्धसुद्धा झालेलं आहे, त्याने स्वीकारलंय आणि तो आज स्वीकारून सुद्धा भरतोय. आणि आजही आम्ही प्रयत्नशील आहोत पूर्ण संचालक मंडळ का जो झालेला गैरव्यवहार ह्याची निपक्षपाती चौकशी व्हावी, शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि कुठल्याही परिस्थितीत सोसायटीचं शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही ह्याच्यासाठी आम्ही पूर्ण हे मंडळ आमचं संचालक मंडळ प्रयत्न करत आहेत. सचिवाने केलेला जो गैरव्यवहार आहे तो त्यांनी मान्य केलेला आहे आणि विशेष म्हणजे त्याची चौकशी चालू आहे. समोरच्या लोकांनी सुद्धा मागणी केली, त्याच्या अगोदर आम्हीच मागणी केली की सदर गैरव्यवहार झालेला आहे याची आपण चौकशी निपक्षपाती चौकशी व्हावी म्हणून आम्ही स्वतः संचालक मंडळाने प्रयत्न केलेला आहे. जे काही आमच्या आणि आज आमच्या विरोधात जे आहेत त्यामध्ये सुद्धा जे आमच्यासोबत होते संचालक मंडळामध्ये जर ते आमच्यासोबत होते मग त्यांनी आज कशासाठी आम्हाला सोडून बाहेर गेले हा पण एक विषय होते. जर आम्ही त्याच्यात सामील असतो तर मग ते पण सामील आहेत का? विषय एकच आहे. सचिव ह्याच्यात फक्त एकटा सचिवाने केलेला गैरव्यवहार आहे आणि हा गैरव्यवहार त्यांनी मान्य केलेला आहे. तो आम्ही लवकरात लवकर कसा भरपाई होईल आणि लवकरात लवकर ते पैसे कसे भरून निघतील आणि ही सोसायटी पुन्हा चांगल्या पद्धतीने कशी चालेल हाच आम्ही प्रयत्न करणार. आणि आमचं सहकार पॅनल हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर आहे आणि आम्ही आमचं पॅनल आल्यानंतर सुद्धा एक चांगला लोकांपर्यंत मेसेज जाईल, लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू आणि हे सहकार पॅनल आम्ही निवडून आणू. आणखी थोडी एक माहिती द्यायची होती की संस्थेचे सभासद जे थकीत जे सचिवाने दाखवलेले आहेत ते आजच्या तारखेला बँकेच्या ह्याच्या पत्राप्रमाणे त्यांनी आम्हाला जी यादी दिली त्याच्यामध्ये कुठलेही जे थकीत दाखवलेले होते खोटे ते आजच्या तारखेला कोणताही सभासद थकीत नाही अशी यादी आमच्याकडे आहे. त्याच्यावर बँकेचा सही शिक्का आहे ती तुम्हाला पाहिजे आम्ही देतो. बँक मॅनेजरने किंवा तुमच्या तपासकाने काही काळांची खाती कालपर्यंत गोठवली होती असा नाही. आजच्या तारखेला त्याच लोकांची खाती गोठवलेली आहेत पण जे आजच्या तारखेला ॲक्च्युअल खरे थकीत आहेत त्यांची गोठवलेली आहे आजच्या तारखेला.